लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेली पाहायला मिळते। हिंदी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार गोविंदानेही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यासोबतच हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं। एकनाथ शिंदे यांची कलाकारांशी असलेली आपुलकी या निमित्तानं अधोरेखित झाली आणि त्यानिमित्तानं आठवण झाली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची। बाळासाहेबांनीही शिवसेनेच्या स्थापनेपासून अगदी दादा कोंडकेंपासून आदेश बांदेकरांपर्यंत किंवा अगदी बॉलिवूडचा स्टार संजय दत्तपर्यंत सर्वांशी बाळासाहेबांनी स्नेहाचं वातावरण ठेवलं होतं। संजय दत्तच्या एका प्रकरणात तर बाळासाहेबांनी त्याचं धोक्यात असलेलं करिअर वाचवलं होतं। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोविंदानं प्रवेश का केला, त्याचं नेमकं कारण काय, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताना गोविंदाने काय प्रतिक्रिया दिली, या सर्व गोष्टींचा खुलासा आपण या व्हिडिओच्या शेवटी करणारच आहोत। नमस्कार, मी दिलीप। घेऊन टाक या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। विषयाला हात घालण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका। सुपरस्टार गोविंदा आहुजाचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला। आपल्याला जी जबाबदारी मिळेल ती आपण आनंदाने स्वीकारायला तयार आहोत, असं गोविंदानं पत्रकारांशी बोलताना सांगितलं। याशिवाय गोविंदानं गेल्या 10 वर्षात देशात रखडलेली विकास कामं पुन्हा प्रगतीपथावर आल्यानं देश गेल्या 10 वर्षात जी प्रगती करतोय त्याचे आपण साक्षीदार आहोत, असंही नमूद केलं। याशिवाय महाराष्ट्र एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभरात घोडदौड करतोय, असंही गोविंदानं सांगितलं। याशिवाय सिनेसृष्टीची आपल्याला सेवा करायची, असंही गोविंदा म्हणाला। तब्बल 14 वर्षांच्या वनवासातून आपण बाहेर पडतोय, असंही गोविंदानं नमूद केलं। तर गोविंदानं पक्षप्रवेश करताना कोणत्याही प्रकारच्या उमेदवारीची अट ठेवली नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत। बिलकुल, ते आपल्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील। अरे भैया, आप लोग देंगे क्या टिकट? अरे भैया, उनको टिकट नहीं चाहिए, जबरदस्ती तो क्या टिकट देके गाँव में ये बिल्कुल ऐसी। अरे भैया, ये नहीं है, ये चुनाव के लिए नहीं आए, टिकट भी नहीं चाहिए उन्होंने। पहले मुझे कहा कि कोई टिकट विकट नहीं चाहिए। मैं बोला मेट्रो का तो टिकट निकालना पड़ेगा, तो बोले वो चलेगा, चुनाव का टिकट नहीं चाहिए। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या कोणते कलाकार आहेत त्यावर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कोणकोणत्या कलाकारांची साथ? सुशांत शेलार, दीपाली सय्यद, प्रसाद ओक, मंगेश देसाई, सचिन जोशी, विजू माने, गोविंदा आहुजा, तर करीना कपूर आणि करिश्मा कपूर या बहिणी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार असल्याच्या चर्चा आहेत। सांगायला लिस्ट खूप मोठी आहे, मात्र आता प्रश्न असा पडतो की हे कलाकार नेमके एकनाथ शिंदेंना पाठिंबा कशासाठी देत आहेत? उत्तर आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून कलाकारांसाठी केलेलं कार्य। सगळ्यात आधी त्यांनी काय केलं तर पिंपरी चिंचवड इथं झालेल्या 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणच्या नाट्यगृहाचं भाडं कमी केलं। पिंपरी चिंचवड इथल्या नाट्यगृहांचं भाडं कमी केलं आणि वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सोलार पॅनल बसवा अशी मागणी केली। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला तब्बल 9,83,00,000 रुपयांचा निधी थेट उपलब्ध करून दिला। नव्या नाट्यगृहासाठी 25 कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे। वृद्ध कलाकारांचं मानधन जे पूर्वी 2100 रुपये ते 2500 रुपयांच्या आसपास होतं, ते एकनाथ शिंदे यांनी थेट 5000 रुपये केलं। चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना वन विंडो परवानगीचं धोरण राबवलं। शासकीय किंवा निमशासकीय कोणत्याही जागेत चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली। दादासाहेब फाळके चित्रनगरीतील रस्ते, प्रवासी वाहतूक, स्वच्छता यावर ठोस उपाययोजना राबवल्या जाणार असल्याची ग्वाही दिली। विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकारांना, तंत्रज्ञांना, वादकांना विमा संरक्षण देण्याचं आश्वासन, गणेशोत्सवाच्या काळात मराठी कलाकारांना वर्षा बंगल्यावर बोलावणं असो, धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरील सिनेमाच्या निमित्ताने मराठी कलाकारांशी संपर्क असो, या पुढाकारातून एकनाथ शिंदे यांनीही बाळासाहेबांप्रमाणे मनोरंजन विश्वातील लोकांना, कलाकारांना महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे। अशी अनेक कामं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या महायुती सरकारने केली आहेत।
स्वाभाविकच एकनाथ शिंदे यांच्या सोबत यायला कलाकारांनी मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे. नेमकं असंच काहीसं बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेस घडलेलं होतं. बाळासाहेबांसोबत त्यावेळेस दिग्गज रमेश देव होते, ज्यांनी 1996ची कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना त्यावेळेस 1,68,414 मतंही मिळालेली होती. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी बाळासाहेबांचे कायमच सलोख्याचे संबंध होते. लता मंगेशकर, आशा भोसले, सुलोचना दीदी, दादा कोंडके असे दिग्गज गायक कलाकारांचा राबता मातोश्रीवर पाहायला मिळत असे. दैनिक सामनाच्या पहिल्या अंकाच्या वेळेस अमिताभ बच्चन यांची उपस्थिती त्यावेळेस लक्षवेधक ठरली होती. सुपरस्टार संजय दत्तचं धोक्यात आलेलं स्टारडम आणि त्यावर लागलेला देशद्रोहाचा आरोप यातून बाळासाहेबांनी त्याला वाचवलं होतं. त्यामुळे ज्या वेळेस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत कलाकार प्रवेश होतो त्याच वेळेस बाळासाहेबांच्या शिवसेनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आता प्रश्न उरतो तो गोविंदाने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश का केला? काय आहे त्यामागची इनसाइड स्टोरी? नुकताच काँग्रेसचे संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या दावणीला मुंबई काँग्रेस बांधली गेली आहे असं सांगतानाच माझ्याकडे पर्याय आहेत आणि जी लढाई होईल ती आरपारची होईल असं म्हटलं होतं. अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात निरुपम यांनी रणशिंग फुंकलं होतं आणि आपण वेगळ्या पर्यायांचा विचार करत असल्याचंही निरुपम यांनी जाहीर सांगितलं होतं. त्यामुळे निरुपम कोणत्या पर्यायाचा विचार करतायत हे वेगळ्यांना सांगण्याची गरज नाही. अशात एक टर्म खासदार राहिलेल्या गोविंदा यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे वळवण्यात यश आलेलं आहे. त्यामुळे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी असणाऱ्या उत्तर पश्चिम मुंबईत शिंदेच्या शिवसेनेसमोर 2 उमेदवारांचा पर्याय खुला झालाय. मात्र चर्चा गोविंदाच्या नावाची आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. ही आहे त्यामागची इनसाइड स्टोरी. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.